नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। सोलापुरात सुप्रिया सुळे यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांच्या प्रचाराची सांगता सभा आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बाळीवेस येथील विजय चौकात पार पडला। यावेळी भर उन्हात देखील सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावर सुधीर खरटमल, महेश गादेकर, मनोहर सपाटे, नाना काळे, भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्ल्याळ, महादेव चाकोते, उदयशंकर चाकोते, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोटे, अक्षय वागसे, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाडाच वाचून दाखवला। तसेच शहर उत्तरच्या आमदारांनी हिंदू मुस्लिमसह लिंगायत समाजातील एकतरी युवकाला नोकरी लावली का असा सवाल उपस्थित केला। आता तर पराभव दिसू लागल्यानं अन्य प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचं काम विरोधकांनी सुरू केलं असून घरकुलमधील जनता हुशार आहे, तुमच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडणार नाही असं म्हणत महेश कोटे यांनी विरोधकांवर टोप दागली। निवडणूक सोपी नाही पण आपला गडी पण भारी आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोटेंना कौतुकीची थाप दिली। आता काही विरोधक आमिष दाखवतील, चहा देतील, एक नाही दोन्ही हातांनी घ्या, ते 50 खोक्यांचं सरकार आहे, ते काही स्वतःकडचं देत नाहीत, आपलं घेऊन आपल्याला परत देत आहेत। त्यामुळे सर्वांनी महेश कोटे यांना निवडून घ्या म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा नारा दिला।